श्रीमंत पंत प्रतिनिधी यांचा अजिंक्य वासोटा, तेलीन मारी सोटा, बापू गोखल्या सांभाळ कासोटा. सो फायनली आम्ही बोटीतून उतरलोय आणि या ठिकाणी आलोय. आमच्या हॉटेलमध्ये अजून एक ग्रुप होता, तर तो ग्रुप आणि आम्ही आणि एक गाईड असं मिळून ही ट्रॅक करणार आहोत. फायनली चालू झालेला आहे आणि या वेळेला आपल्याला सगळ्यांबरोबर राहायचं, लेट करायचं नाही. सो चला. इथे कॅमेरा असेल तर 100 रुपीज पे करावे लागतात आणि प्लास्टिक वगैरे रॅपर वगैरे असतील तिथे बॅग चेकिंग करतात आणि पैसे असेल तर डिपॉझिट द्यावं लागतं. प्लास्टिक असेल तर बॅगमध्ये. फुलपाखरांचे किती प्रकार असतात ना, ते फुलपाखरांच्या नावासकट इथे छोटीशी माहिती इथे दिलेली आहे. स्टार्टिंगला चेकिंग होते, बॅग्स असतात आणि निसर्गासंबंधी थोडीशी माहिती आहे आणि मग ट्रॅकला सुरू. वाघ मस्त एकच मिळाला. नको, तो बोलेल मी मॅरिड आहे. वाघ बोलेल बरं झालं, वॅग बोलेल बरं झालं, एकच भेटलाय मस्त आहे की. नालायक, पार्टी होईल त्याची. त्याचं पण पोट पण चांगलं आहे. 2-3 मासाचे गोळे भेटले बस झाले. आता दिवस गेला. गडावर जाणारा धोपट मार्ग आहे. या मार्गाने काही अंतर गेल्यावर आपण पायथ्याला पोहोचतो. पायथ्याला ओढाकाठी मारुतीचं मंदिर आहे. येथूनच किल्ल्याची चढण आणि जंगल सुरू होते. सोबतच्या पाण्याच्या बाटल्या ओढून ओढ्यातूनच भरून घेणे गरजेचे आहे. ते ओढ्याचं पाणी पिण्यालायक आहे. हा चढाईचा मार्ग दुतर्फा असलेल्या घनदाट जंगलामधून जातो. यात वेगवेगळ्या प्रकारची झाडे व वनस्पती आपल्याला दिसतात. आणि अस्वले प्रामुख्याने आहे, त्यामुळे सावधगिरीने आणि गोंगाट न करता चढाई करावी लागते. कुठल्याही प्राणी केव्हाही दर्शन देऊ शकतो आणि आम्ही त्यातच खूप वेळा विश्रांती घेत घेत हा गड चढत होतो. वासोट्याला जाण्यासाठी प्रमुख 2 मार्ग आहेत. एक कोकणमधून आणि दुसरा घाटामधून. कोकणातील चिपळूणकडून वासोट्याच्या पश्चिम पायथ्याच्या चोरवणे या गावापर्यंत गाडी मार्ग असून या मार्गावर राज्य परिवहन मंडळाच्या एसटी बस गाड्या उपलब्ध आहेत. चोरवणीपासून नागेश्वराच्या सुळक्याकडून वासोट्याकडे येता येते. दुसरा मार्ग हा जास्त सोयीचा आहे. सातारा, कास, बामनोली अशा गाडी रस्ता असून यावर रापाच्या बसेस आहेत. बामनोली हे गाव शिवसागर जलाशयाच्या पूर्व काठावर आहे. येथून वासोट्याकडे जाण्यासाठी शिवसागर ओलांडावाच लागतो. त्यासाठी बामनोलीमध्ये लॉन्चेस उपलब्ध आहेत आणि आम्ही पण तिथेच थांबलो आहोत. येथून वन खात्याच्या परवानगीने वासोट्याकडे जाता येते. लॉन्च मधून साधारण 40 ते 50 मिनिटाच्या प्रवासानंतर आपण वासोट्याच्या जवळ पोहोचलो आहोत. पाण्याच्या फुगवट्यानुसार हा कालावधी कमी जास्त होत असतो. पायथ्याजवळ मेड इंदवली नावाचे गाव होते.
ते फार पूर्वी उठून गेले आहे व त्याचे अवशेष अजूनही तिथे दिसत आहे. व्हिडिओ काढतोय. कसला? काय नाही, कसाच. बोलले ना मी, सगळे निसर्गप्रेमी पिसळलेत. जिथे मिळेल तिथे छान छान गोष्टी मोबाईलमध्ये, कॅमेरामध्ये कॅच करतात. शिवसागराचे पाणी वासोटा किल्ल्याच्या पायथ्याला स्पर्श करते. शिवसागराचे पाणी तापोळापर्यंत पसरलेले आहे. सह्याद्रीची मुख्य रांग आणि शिवसागराचे पाणी यामधील भागात घनदाट अरण्य आहे. पूर्वेला घनदाट अरण्य आणि पश्चिमेला कोकणात कोसळणारे बेलाक कडे, यामुळे वासोट्याची दुर्गमता खूप वाढली आहे. मीठ घेऊ का? हे काय मीठ टाकाने हलव थोडं. नाही बरोबर. काय इकडे आहे एक हनुमान मंदिर आणि त्या मंदिर अगदी खूप जवळच आहे. जर कोणाला वरती जायचं नसेल ना, झालं कशी इथे हनुमान मंदिर आहे आणि अगदी ट्रेक सुरू होतो ना, त्याच्या भीतीनं 5 to 10 मिनिटमध्ये हनुमान मंदिर येतं. तिथे बसण्यासाठी काही बाक आहेत आणि एक आई आहे ज्या इथे ताक वगैरे. तुम्ही इथे नेहमी असतात? शनिवारी, फक्त शनिवारी त्या इथे असतात. तर जर शनिवारच्या दिवशी तुम्ही ट्रॅक करतायत ना, तर नक्की तुम्हाला इथे ताक पियाला मिळेल. दुसरी गोष्ट, इथे तुम्ही स्टे करू शकता, थांबू शकता. त्यामुळे तिथे बाकड्याची सेटिंग आहे. आणि हा ताक किती रुपयाला आहे? 100 रुपयाला एक बॉटल. 100 रुपयाला एक बॉटल आहे. हे कधी बंद असतं? पावसाळी बंद असतं. पावसाळी, बुधवारी पण बंद असतं. तर हे जे ट्रॅक आहे हे बुधवारच्या दिवशी बंद असतं, पावसाळ्यामध्ये बंद असतं. आणि दुसरी गोष्ट म्हणजे आपण ज्या ठिकाणी राहतो ना, तर तिकडे आपल्याला लंच प्रोव्हाइड केलं जातं. तर या ठिकाणी हनुमान मंदिराच्या बाजूला तुम्ही बसून तुमचं लंच करू शकता. तर इथे आम्ही आता ताक घेतलंय आईंकडून आणि आता आम्ही पुढे जाणार आहोत. श्रीमंत पंथ प्रतिनिधी यांचा अजिंक्य वासोटा, तेलीन मारी सोटा, बापू गोखल्या सांभाळ कासोटा. ही सुंदर ओळ जी आहे, या ओळीचा अर्थ तुम्हाला पुढे जो वासोटाचा इतिहास सांगणार आहे त्याच्यामध्ये नक्कीच ऐकायला मिळेल. तर ही ओळ विसरू नका. व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. वासोटाला जाण्याचा रस्ता हा फक्त पायी आहे. कधीतरी मध्ये खडतर आणि मध्ये दगड रांगांचा आहे आणि आजूबाजूचं जंगल. हे सगळं असल्या कारणामुळे फक्त आपल्याला चालायचं आहे या उद्देशाने मग शेवटी गोप्रो आणि मोबाईल ठेवून दिला गेला. पुढचा रस्ता हा सगळा असाच आहे व थोडासा ओबडधोबड आहे. हा किल्ला बघण्यासाठी आम्ही गायडर सोबत घेतला होता. गायडरच्या मदतीशिवाय या किल्ल्याला जाणून घेणं शक्यच नव्हतं. त्याने सांगितल्याप्रमाणे शिवाजी महाराजांनी जावळी जिंकल्यानंतर आसपासचे अनेक किल्ले घेतले, पण वासोटा जरा दूरच असल्याने घेतला नाही. पुढे शिवाजी महाराज पन्हाळगडावर अडकले असताना आपल्या मुख्य मावळातील पायदळ पाठवून त्यांनी वासोटा किल्ला दिनांक 6 जून 1660 रोजी घेतला. अफजल खानाच्या वधानंतर शिवाजी महाराजांच्या दोरोजी या सरदाराने राजापुरावर हल्ला करून तेथील इंग्रजांना अफजल खानाच्या गलबत्त्याचा पत्ता विचारला. त्यांनी सांगितलं नाही म्हणून इंग्रजांच्या ग्रीफर्ड नावाच्या अधिकाऱ्याला अटक केली व वासोट्यावर ठेवले. सन 1661 मध्ये पकडलेल्या इंग्रज कैद्यांपैकी रेव्हिंगटन, फॅरन आणि सॅम्युअल यांना वासोट्यावर कैदीत ठेवण्यात आले होते. पुढे 1671 मध्ये वासोटा किल्ल्यावर 26,000 रुपये सापडले. पुढच्या काळात 1706 मध्ये ताई तेलिनेने हा किल्ला आपल्या हातात घेतला. पुढील वर्षी पेशव्यांच्या सेनापती बापू गोखले यांनी ताई तेलिनी बरोबर लढाई केली. 8-10 महिन्यांच्या प्रखर झुंजीनंतर ताई तेलिनीचा पराजय झाला आणि 1730 मध्ये वासोटा किल्ला बापू गोखलेंच्या हाती पडला. त्यासंबंधी एक जुन्या आर्यामध्ये वासोट्याच्या गमतीत उल्लेख आहे. तो असा: श्रीमंत पंत प्रतिनिधी यांचा अजिंक्य वासोटा, तेलीन मारी सोटा, बापू गोखल्या सांभाळ कासोटा. ही सुंदर माहिती आम्हाला गायडर कडून मिळाली. अर्थातच
सोप्या भाषेमध्ये म्हणजे वासोटा किल्ला म्हणजे गुन्हेगार लोकांना ठेवण्याची एक जागा, हे थोडक्यात आम्हाला समजलं, म्हणजेच तुरुंग. आणि चपाती रे